लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी. मित्रांनो, ही कादंबरी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुमज गावाला वारणा नदीनं एक पल्लेदार वळसा घातला होता. त्या वळणदार अगदी वारणेच्या खुशीत कुमज वसलं होतं. काजळाच्या वडीसारखा सुपीक जमीन, वारणेचं पाणी, यामुळे त्या खोऱ्यात कुमज कुबेराचे अमरावती मानलं जात होतं. धरणी, पाणी आणि कष्ट यांचा निसर्गानं सुंदर संगम घडवला होता. परंतु त्या कुंजेत सत्तूचं काहीच उरलं नव्हतं. तो वठल्या वृक्षासारखा झळझळीत होता. बापानं सारी जमीन चिलमीत घालून गांजाच्या व्यसनात फुकून धूर करून टाकली होती आणि जमिनी विकून त्याचा गांजा आवडीत स्वतःचा धूर कैलाशी रवाना केला होता. आज्याच्या कारकिर्दीतलं घर आता मोडकलीस आलं होतं. सत्तूला फक्त आई होती. आईशिवाय त्याला आपलं म्हणायला जगात कुणीच नव्हतं. कुणाला दळणकाम करून तर कुणाची घरं सारवून, कुणाची खळी शिकून, अशी अनेक कामं करून भोसल्याच्या बाणाईनं आपल्या सत्तूला जगवलं होता. जेव्हा सत्तू शाळेत 7वी शिकत होता तेव्हा बाणाई घरोघर जात होती. आयाबायांना सांगून सत्तूसाठी लोणचं, सांडगे, पापड मागून आणत होती. ते सत्तू खात होता आणि वाढत होता. उकिरड्यावर एखादं शाळवाचं टाट पोसावं तद्दत त्या सह्याद्रीच्या उकिरड्यावर सत्तू पोचला. रूपानं, गुणानं आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरू लागला. कैकांचे डोळे दिपले आणि सत्तूचे डोळे उघडले. स्वतःचं भयानक दारिद्र्य त्याला दिसू लागलं. आईची दया आली, स्वतःची लाज वाटली. त्यानं 7वी शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदलात नोकरी धरली. मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदलात लवकरच आगळा वाटू लागला. त्याची ती बेफाट घोडदळ बघून अधिकारी बावचाळले. इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली. कैक तरुण मडमा सत्तूला पाहून जिभल्या दाटू लागल्या. साऱ्या घोडदलात वचक बसली. बंदुकीपासून कुस्तीबंद तो अजोड ठरला. कुंजेत बाणाईला सुखाचे दिवस आले. कलंडलेले घर सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं. बणाच्या पायाला विश्रांती लाभली. पोराने शेवटी पांग फेडलं असं गाव म्हणू लागलं. कुंजेचं नाव सत्तूनं लष्करात गाजवलं म्हणून कैकांचे ऊर फुगले. बाणाईकडे पैशांचा झरा वाहत येऊ लागला. परंतु लवकरच निराळ घडला. अधिकारांच्या मस्तराला सत्तू कंटाळला. उद्धट हेकट वतनानं चिडला. गुलामाप्रमाणे वागणं त्याला परवडलं नाही. त्याला शिसारी आले आणि एकाच वर्षात नोकरी सोडून पुन्हा कुमेजला आला. लष्करात नाव केलं म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं, परंतु मथाजी चौगुल्याचं उगीच नाक फुगवलं. तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला, जाणार लष्करातनं आला म्हणजे राजा हुशान आला काय? कुंभाराची सून शेवटी कातरवरलाच जाणार. या मथाजीच्या शब्दाने सत्तू चमकला, वरमला. पण ते बोलणं कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुमेजच्या त्या जीवनात एकरूप झाला. मिळेल तेव्हा वेळा मजुरी करू लागला आणि मजुरी नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरू लागला. काही दिवस असेच गेले. एकदा सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता. चैत्राचं ऊन धरणीला होरपळीत होतं. प्रत्येक वस्तू तप्त झाली होती. नदीच्या पाण्यात मासे काजबारले होते आणि नव्या पाळवीनं वारणा काठा नाटला होता. हिरव्या रेशमाची शाळ पांघरून बसल्यासारखा वाटत होता. एकूण एक झाड पाना फुलांनी डबरलं होतं. आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकीत पडल्या होत्या. जलतं वारं तापलेलं धूल उडवीत पळत होतं. उन्हात तगमग झालेली पाखरं मुकी झाली होती. निःशब्द शांतता नांदत होती. वातावरणात भलतंच रागावलं होतं. सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाकी पांदीत एका बाईची बोंब ठोकली. सारा वारणा काठा थरथरला. वातावरण अधिकच तंग झालं. सत्तूने तिकडे धाव घेतली. एका तरुण गरोदर महारीनं मथाजी चौगुल्याचा अपराध केला होता. भर उन्हात येऊन तिने त्या चढेलो माणसाच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि त्याच वेळी तो तिथं आला होता. त्यानं आल्या त्या महारणीला माराया जुपी केली होती. तो तिला जुमानून लाथा मारीत घालीत होता आणि ती उपडी पडून ओढत होती, काट्यात लोळत होती. आपल्या पोटावर लाथा लागू नयेत म्हणून पोट दडवीत होती आणि किंचाळत होती. चौगुला 2 हातात 2 जोडे घेऊन तिला मारित होता. डोकीपासून पायापर्यंत तो दमानं भरीव लाथा मारित होता. ती निश्चित पडली
की तो शांत होत होता आणि तिने हालचाल करताच पुन्हा भडकून मारत होता. ती मरत कशी नाही याची जणू त्याला चीड आली होती. मग त्याने तिच्या खुशीत लाथ मारण्याची खटपट सुरू केली. मग मात्र सतूला स्वस्थ राहून पण असह्य झालं. त्याने चौगुल्याचा हात धरला आणि नम्रपणे म्हटलं, आबा काय करता हो? तिने माझ्या कुपाची नांगे मोडली. उंडकी, मग पुरे झाले की शिक्षा? सोडा आता. नाही नाही, मी हिला जीव मारणार. तू मागं सर. चौगुला हात जोडून सोडून घेत मान नाकारात हलवीत म्हणाला आणि सतूला म्हणाला, मग कुपासाठी माणूस मारता की काय? तू नग सांगू मला, मी जाईन फाशीला. चौगुला, ती गरोदर हाय, चला. असं म्हणून सतूने त्याचा हात धरला आणि चौगुला चिडला. त्याने हिसका मारून सतूला दूर लोटला आणि एकदम खळून तो ओरडला, गुमान जा. तो पुन्हा भडकला आणि त्या बाईला मारू लागला. उशिरा निश्चित पडलेली महारीने हंबडा फोडून म्हणाली, माझ्या पोटात बाळ आहे, मला मारू नका. मी मरेन. मी परत हात लावणार नाही. महाराणीच्या त्या किंचाळणीचं सतूचं काळीच पेटलं. तो चौगुला पुढे जाऊन म्हणाला, वराडतीस? मग ओरडतच तर. सतूच्या अंगणाची आग झाली. तो चढत्या आवाज म्हणाला, चौगुल्या, ऐकायचं आहे की नाही? नाही ऐकत. चौगुला हातात जोडा घेऊन गरगर परत फिरला. भुया चढवीत डोला वटरून तो म्हणाला, मी हिला जीव मारणार आणि मी तुला जीव मारल्यावर मग मारणार की. मग मार की. हातात जोडा घेऊन चौगुला तावानं पुढे गेला आणि हातातील कुऱ्हाड हवेत उंचावून सतू गरजला, चौगुल्या मर आता. आणि एकाच दणक्यात चौगुला फांदीला आडवा झाला. मग एक पाठी एक दणके बसत राहिले. कुपाच्या काट्यांप्रमाणे चौगुल्याच्या देहाची खंडोली झाली. तो कधी मेला हे सतूला समजलंही नाही. मग उशिराने तो शांत झाला. त्याने त्या महाराणीला उठवून महारवाड्यात नेऊन सोडले आणि त्या दिवशी कुमजी सोडली. सतू फरारी झाल्या. मानव हत्या घडली याची त्या मुळीच खंत वाटत नव्हती. उलट आपण एक नेक कर्म केलं आहे असं त्याला वाटत होतं. तो आपल्यासारखीच 50 माणसं जमून वाढण्याच्या खोऱ्यात संचार करीत होता. चौगुल्यासारख्या वाह्यात टाट माणूस उभा ठेवायचा नाही असा त्याने निर्धारच केला आणि त्याचा निपटावा आरंभला. मी म्हणणाऱ्यानं त्याने चिरडून काढलं. सावकाराच्या व्याजाच्या भयाने जमिनीच्या गहाणखत जाळून कुळांना मुक्त करीत तो फिरू लागला. त्याच्या दणक्यानं दराऱ्यानं वारणेचा किनारा हादरला. नवऱ्याने टाकलेल्या मुली त्यांच्या नवऱ्यानं पटवून त्यानं पुन्हा नांदायला लावल्या. त्या कामी ज्यानं काकू केलं त्याचे वरात काढले. कैकांना एका पायावर उभे राहायची शिक्षा दिली. लाडक्या बापांना कडक दम भरला आणि चढेल जावयाची रग जिरवली. कैक मुलींचे विस्कटलेले संसार पुन्हा सुकर झाले, सोन्याचे झाले. या खोऱ्यात एकूण एक मुलगी दिल्या घरी नांदू लागली. भांडखोर नवऱ्यांना सतूची हबक बसली. प्रत्येक नांदत्या मुलीला सतू देव वाटू लागला. सतू वारणेच्या खोऱ्यात एखाद्या राजासारखा मिरवत होता, परंतु सरकार हे निजलं नव्हतं. 5,000ची रक्कम सतूला पकडून देणाऱ्याला इनाम म्हणून जाहीर झाली होती. साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिटकवले होते आणि त्या खोऱ्यातील इरसाळ ठगे सरकारला मदत करण्यासाठी जीवाचं रान करीत होते. सिगावचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील आणि मथाजी चौगुल्याचा मुलगा उमाजी चौगुले हे तर नुसते सावळीसारखे त्याच्या पाठीवर पाळत करीत होते. संधीचे वाट शोधत होते, टपून होते. सतू निर्भय होता. तो गिरीकंदरात आणि वारणाकाठच्या शेवाऱ्यात फिरत होता. समोर येऊन हात उगारणार त्यानं ठेवलाच नव्हता. कुंजेत त्याची फक्त म्हातारी आई होती. जेव्हा त्याला बानाईची आठवण होत होती असे तेव्हा तो सरळ कुंजेला जात होता आणि आपल्या आईला भेटत होता. मग कितीही पहारा असो, कुणीही पाठीवर असो, तो त्याची पर्वाच करीत नव्हता. कुमेजबद्दल त्याला अभिमान वाटत होता आणि त्या माऊलीच्या खुशीत आपण जन्म घेतला तिच्या भेटीसाठी तो निर्भय होत होता. शिवाय त्या भागातील बळी त्याने भुईसपाट केले होते. जे होते त्यांना तो जुमानत नव्हता. एक फकीरामांग सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही अशी त्याची समजूत होती. म्हणून तो स्वतः फकीराला भेटत होता.
जीवाला जीव देणारा त्याचा नाव तो घेत होता. जो बळी होईल त्याचा पीळ काढायचा असा त्याचा बोल होता. आणि दारिद्र्याच्या सानेवर ध्येयाला धार चढते असा त्याचा दावा होता. शौर्य श्रीमंतीत फुलत नाही, ते गरिबीतही उमलून उठतं याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता. परवा दिवाळीचा सण आला आणि सतूला एकाकी आईची आठवण झाली आणि तो कुंजेला निघाला. अगदी निर्भण होऊन निघाला. फक्त 12 माणसं बरोबर होती. आईला कधी पाहिन असं त्याला झालं होतं. आईच्या आठवणीने जुना इतिहास त्याला आठवत होता. सतूसाठी जिने श्रीमंतीचं घर सावरली, श्रीमंतांची घर सारवली, त्या माऊलीच्या भेटीआड कोणतीही शक्ती उभी राहणार नाही असा विश्वास, अशा निश्चयानं तो निघाला होता. आपल्या माणसांसह तो जेव्हा नांदगावच्या गावंदरीला आला तेव्हा चंद्र माथ्यावर आला होता. पहाटेची चाहूल लागून चराचर सजीव होत होतं. सृष्टीला नवा तजेला येत होता. शुक्राची चांदणी दिवा जळावं तशी गगनात दिसत होती. निशब्दता नाहीशी होऊन शब्द साकार होत होते. निद्राधीन धरणीनं नेत्र उघडले होते. ढगांच्या अनंतरंगी गालिच्यावरून प्रकाश येत होता. पूर्वेचं क्षितिज हसत होतं. वारा गिरक्या घेत होता. वृक्षांची नम्रता ढळली होती. पाखरं आपले पंख झटकून सज्ज होत होती. जीवनाला हळूच गती मिळाली होती. गोठ्यातील बैलांच्या गळ्यातील चाल गुणगुणत होते. जाती फिरत होती आणि शेतकऱ्यांची गीतं मनजुळनाद करीत होती. बायांच्या गळ्यातून निघालेला धारदार स्वर तलवारीप्रमाणे आरपार जात होता. सतू नांदगावच्या पेठेत आला आणि पहिला कोंबडा आरवला. आणि लगेच एका घरातून गीताची ओळ त्याच्या कानावर आली. ते ऐकून तो खटकन थांबला. सर्वजण थांबले. सतू कान टाकून ऐकू लागला. ती बाई म्हणत होती, नशेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा, नशेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा, गरिबांचा वाली जसा सत्यबा कुंजाचा, गरिबांचा वाली जसा सत्यबा कुंजाचा. शब्द ऐकून सत्तू गरकन फिरला आणि सारी माणसं गंभीर झाली. त्याने निश्वास रोखून धरले. सत्तू कानात प्राणानं ऐकू लागला आणि त्या बाईचं दळण संपलं. तिने आपल्या दळणाचा तो गीताचा शेवट केला. सरळ माझं दळण घास घाली ते शेवटाला, सरळ माझं दळण घास घाली ते शेवटाला, आळवी ते देवा देवा अबुक सत्याबाला. जातो जोरात फिरलं. गरकन थांबला आणि सतूनं निश्वास टाकला. लोण्याप्रमाणे त्याचं कालीच वितळलं. त्याला भडभडून आलं. त्याचे ओठ थरारले. कुमजत माझं काय आहे? इथंच माझी कुमज आहे. इथंच माझी आई आहे. इथंच माझी बहीण आहे. हे ऐकून बरोबरची माणसं भांबावली. गोंदा गोंधळी. गंभीर चेहरा करून म्हणाला, पण दिस उगवल नव, उगू द्या. सत्तू म्हणाला, मला दिवस आणि रात्र सारखेच आहेत, परंतु ही माझ्यासाठी रोज सकाळी देवापुढे पदर पसरते, मला आऊक मागते आणि मी तिला जन्मात पाहिलं नाही. तिला पाहिल्यावर मी कुंजला येणार नाही. हे ऐकून गोंधळला. त्याने विचारलं, मग काय करायचं म्हणता? जा आणि काकणासह कासार आणि लुगड्यासह दुकानदार घेऊन या. किंचित धावपळ झाली. सत्तू हे नाव ऐकून दुकानदाराची बोबडी ओढली. लुगड्याचं डिंड बांधून तो चालू लागला. कासार पेटारा घेऊन आला आणि सत्तूनं दारावर थाप मारली. दार उघड. कोण आहे? आतून ती बाई म्हणाली, कुंजचं सत्याबा हे नाव ऐकून ती पुढे झाली. तिनं दाराची कडी काढली आणि पिठानं भरलेला हात खुशीत ती त्याला पाहू लागली. सत्तून मटकन तिच्या पायावर डोकं ठेवलं. ज्याला तू रोज आऊक मागतेस तो हा कुमतचा सत्या तुझ्या पायांवर डोकं ठेवीत आहे, सत्तू म्हणाला. आणि त्या बाईच्या डोळ्यात 2 आनंद अश्रू त्याच्या पाठीवर पडले. पेठेत गडबड झाली. आळी उठली. हा म्हणता गाव गोळा झाला. लोकांनी सत्तूला सोप्यात बसवलं. तिच्या नवख्या बहिणीला आरती आणली. त्याच्या नवख्या बहिणीनं आरती आणली आणि त्याला ओवाळलं. आज दिवाळीची भाऊबीज आहे. एक शेतकरी उद्गारला आणि सत्तू म्हणाला, अगदी भाऊबीज दिवशीच मला बहीण म्हणाली. त्याने त्या आपल्या बहिणीपुढे 5 लुगडी ठेवली. तिला काकणं घातली. सुरती रुपयांची तिची ओटी भरली आणि उठला. म्हणाला, मला आवक मागत राहा, मी जातो. ती काहीच बोलली नाही. तिचा कंठ उगीच दाटला. आपला सक्का भाऊ कुठं तरी दूर निघाला असं तिला वाटलं आणि सत्तूनं नांदगाव सोडलं. सूर्योदयाला सत्तू कुंजेत आला. त्याला पाहून आईला आनंद वाटला झाला. दिवाळीचा सण तिनं त्याला जेवू वाढलं.
बरोबरीच्या सर्व लोकांसह तो जेवू लागला. त्याला निघण्याची घाई होती तेव्हा बाणाबाई तक्रारीच्या सुरात म्हणाले, उगीच मारलास त्याला. कुणाला? सत्तूने विचारलं. त्या चौगुल्याला. उगीच? आणि ती मारली असती ती सरकारने त्याला शिक्षा दिली असती. अगं पण कधी? ती बाई मेल्यानंतरच ना. सत्तू मध्येच आईला ओढवून म्हणाला. आणि एक नव्हे 2 माणसं हक मेली असती. याऐवजी तू एकटा मेलेला वाईट नाही. परंतु एक वनवास तुझ्या नशिबी आला ना. आई दुःखी अंतकरणात म्हणाली. तो एकटा मेला खरं, पण मी एकटा नाही. सत्तू म्हणाला. माझ्यासाठी 2000 मरतील. येऊ दे कुणीही, मी हयातभर लढत राहीन. मी फौज बनवून लढत राहीन, कारण मी चूक केली नाही. बाणाबाई गप्प झाली, पुन्हा बोलली नाही. जेवण झालं आणि सत्तूनं कुमत सोडलं. संघची माणसं पांगवली आणि गोंधळी बरोबर घेऊन तो विश्रांतीसाठी बहादूरवाडीत बाबा नाव्याकडे गेला. सत्तूचे अनेक इनामी मित्र होते. त्यापैकी एक बाबा नावी हा होता. त्याने सत्तूची सोय करून दिली. दुपारी सत्तू तिथंच झोपला. रात्रीच्या जागरणामुळे त्याला सडकून झोप आली आणि गोंदा पहारा करीत बसला. बाबा आपल्या उद्योगाला गेला. कितीतरी दिवस पालतीवर असलेल्या दादा पाटलाच्या गावातच वाघाच्या घाळीत आयत सत्तू असल्याची बातमी पालतीवरच्या लोकांनी दादाला दिली आणि त्याला आनंद झाला. त्यानं लगेच माणसांची जमवाजमवून सुरू केली. एवढ्या सत्तूचा पिच्छा करीत उमा चौघुला येऊन दाखल झाला. त्यामुळे त्या दोघांनाही धीर आला. त्यांनी 50 माणसं घेऊन भर दुपारी त्या घराला गराडा दिला. उमानं आपल्या लोकांना सांगून ठेवलं, जिवंत नाही तर मुर्दा बगडा. घराभोवतीचा गलका ऐकून गोंधळीत चरकला. त्यानं सत्तूला जागं केलं. दादा पाटलांना आणि उमा चौगुल्यानं घर वेढलं आहे हे ऐकून सत्तू क्षणभर खिन्न झाला आणि लगेच त्यानं पुढची तरतूद दिली. गोंधळी भरमिष्ठासारखा बाहेर पाहत होता. त्याला सत्तू म्हणाला, आता काय करायचं? बाहेर पडूया आणि मोहर येईल त्याला कांडलीत निघूया. गोंधळी लढाईला तयार झाला. त्यानं कुऱ्हाडीला दांडा ठोकला आणि सत्तू म्हणाला, तसं निघता येणार नाही. आपण 2 माणसं किती लढणार? हे ऐकून गोंधळ्याचा जोर एकदम ओसरला. तो गडबडीने म्हणाला, मग काय करू? बोला. सत्तू विचार करून म्हणाला, त्याचं सारं लक्ष माझ्यावर आहे. मी सरळ जाऊन त्यांच्या हवाली होतो. तुम्ही मागच्या दारानं बाहेर पडायचं आणि लगेच आपली माणसं जमवून या बहादूरवाडीला वेढा घालायचा. आकारामने आनंद पाटील यांनी बहादूरवाडीची पिसं बाहेर पडू द्यायची नाही. मी काय म्हणतो ते लक्षात येतंय ना? हो हो, गोंदा म्हणाला. आणि तुम्ही लगेच वाटेगाव गाठा. फकीराला भेटा आणि त्याला हे सर्व सांगा. बोलता बोलता सत्तू गंभीर झाला आणि चटकन उठून आपले कुऱ्हाड घेऊन म्हणाला, फकीराला सांगा म्हणावं, कुमतच्या सत्यावर हत्यारानं उपकार करण्यासाठी लवकर ये. मग मी जाऊ? गोंधळी चाचरला आणि सत्तू म्हणाला, जा खरं, परंतु मध्यान्ह रात्रीपर्यंत फकीरा इथं आला पाहिजे. मी निघालो पुढे. असं म्हणून तो सरळ अंगणात येऊन उभा राहिला. कुऱ्हाडीशिवाय सत्तू दारादारीला पाहून उठलेल्या कुऱ्हाडी दबल्या. 50 माणसांनी एकदम मुरकुंड घेऊन त्याला पकडला. तो जिवंत सापडला म्हणून मला आनंद झाला. परंतु हा वाघ एकाएकी इतका नरम कसा झाला याचं आश्चर्य वाटून दादा पाटलाला धक्काच बसला. त्याचा चेहरा खरकन उतरला. त्याने सत्तूच्या मुसक्या बांधल्या आणि लगेच तालुक्याला रवाना करण्याचा विचार केला. परंतु भर दुपारी सत्तूला घेऊन जाणं सोपं नव्हतं. त्यात वाटेत सत्तूची माणसं हल्ला करतील या भीतीने सरकारात खबर देण्यासाठी एक माणूस पाठवून सरकारी मदत येईपर्यंत सत्तूला मळीला नदीकाठाला बांधून ठेवावं असं बेत करून त्यांनी ते प्राण केलं. माणूस तालुक्याला गेला आणि ओमा व दादा हे सत्तूला घेऊन दाट शेवळ्यातच नदीकाठी सरकारी मदतीची वाट पाहत बसले. 5000 आपल्या वाटणीला किती येणार याचा कैक मनात आकडा जुळवीत होते. रात्र उलटत होती. नदीकाठचा गारठा पिसाट झाला होता. शेवरीच्या बारीक पानांच्या दाट गर्दीतून चंद्रप्रकाश खाली उतरत नव्हता. त्यात आता चंद्र मावळण्याच्या बेतात होता. वारणाकाठा मुलूल झाल्यासारखा वाटत होता. किंजाळ, उंबर, जांभळ या झाडांच्या सावळ्या अंधारात भर घालू लागल्या होत्या. नदीच्या धारेत मासे धडपडत होते आणि खळखळाट करीत होतं. कुठेतरी दरड कोसळून पडत होती. त्यामुळे खेकड्याला बेळात शेपटी घालून बसलेलं कोल्ह भिवून भन्नाट पडत होतं. बाजूला दादा पाटील घोंगड्याचे भाळ मारून कुऱ्हाड पाठीशी धरून बसला होता. उमा भाकरीसाठी गावात गेला होता.
आणि एका माणकाच्या खोपी सत्तू निश्चल पडला होता. गोंदा आता कुठं असेल, त्यानं कुठून कुठपर्यंत दौड गेली असेल. ठरल्याप्रमाणे झालं असेल तर ठीक, नाही तर मग मरण टळत नाही, असा तो विचार करीत होता. इतक्यात उमा आला. त्यानं आणलेल्या भाकऱ्या लोक खाऊ लागले. तो दादा पाटलाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला, कसला विचार करता पाटील? खरं सांगू, सत्तूला पकडून इस्तू पदरात बांधून घेतल्यासारखं वाटू लागलंय. पर का? उमा उत्साहानं म्हणाले, माणूस आता तालुक्याला पोहोचला असेल तर सकाळपर्यंत बाबरखान फौजदार नक्की येईल. भीता का? आपला माणूस तालुक्याला गेला असेल असं कशावरून म्हणता? दादा पाटील कणत म्हणाला, सत्तू हाती लागल्यापासून मला धडकीच भरले. सत्या लष्करी माणूस आहे, काय करेल त्याचा नेम नाही. एकाकी तो हातात आलाच का? या प्रश्नानं उमाही चरकला. स्वतःला आणि दादा पाटलाला धीर देण्यासाठी म्हणाला, पाटील घाबरू नका. आता आज घाबरून काय करायचं? दादा पाटील म्हणाला, पर जो इंग्रजांच्या डोईआड झाला त्याचा हो सत्य आहे. जर हो गेला तर वंशाला माणूस ठेवणार नाही, हे मात्र. त्या बोलण्याला उमाला दादाची चीड आली. तो खिन्न म्हणाला, सूर्योदयापर्यंत आपण गुमान सत्तूचं डोकं मारून मोकळा व्हावं असा विचार त्याच्या मनात आला. आणि दादा पाटील म्हणाला, सत्तूला आपण ठार जरी मारलं तरी आपला जीव वाचत नाही. आपल्या मनातील विचार याला ऐकू गेला की काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला. त्याबरोबर हा उमा सत्तूचा खून करील अशी दादाला भीती वाटली. फकीरा आणि गोंधळी माणसं जमवीत बहादूरवाडीच्या गावंदरीला आले होते. फकीरा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता. साधू, सावळा, पिरा, मुरा, बळी अशी 50 माणसं दौडत होती. फकीराचं घोडं दुडक्या चालेवर चालत होतं. गावंदरीला एक माणूस आडवा आला. त्याने विचारलं, कोण चाललंय ते? कोण? आकाराम. गोंदाचा आवाज ओळखून तो थांबला आणि फकीरानं घोडं उभं केलं. मग गोंदाने विचारलं, कसं काय? सत्तू कुठं हाय? मळीला, पानवठ्याच्या वरल्या शेवऱ्यात. आकाराम म्हणाला, उमाचा इसम तालुक्याला जाताना आम्ही पकडून ठेवलाय. आम्ही आता मळी चेडली या. शाब्बास, फकीरा म्हणाला. चला. त्यानं टाच मारली आणि सर्व पांदीनं मळीकडे निघाले. फकीरानं वास घेतला. माशांचा हिवळ वास आला. शेजारी भुयांची घरं दिसत होती. त्यांची जाळी कुपावर वाळत पडली होती. फकीरा सावळाला म्हणाला, सावळांना त्यातली 2 जाळी घे आणि चल. ते पानवट्याला आले. फकीरानं आपलं घोडं किंजाळात बांधून कंबर बांधली. सावळा आणि बळी यांनी भुईहून ड्युटी घेऊन नदीनं वर जायचं आणि बाकीच्या लोकांनी जिथं सत्व आहे तिथपर्यंत गुमान जायचं आणि उमा चौगुल्याच्या लोकांचे लक्ष त्या ड्युट्याकडे वळताच हल्ला चढवायचा. असा सारा बेत करून ते आपल्या मार्गाला लागले. रात्रीची मिठी सैर झाली होती आणि जसजशी रात्र संपत होती तसतसा उमा उतावळा होत होता. तो बावरून कानुसा घेत फिरत होता. एकाकी नदीत खळखळाट झाला आणि उमा डाफरला, कबीरा जी. कबीरा धावत आला. काय दिसलं? दरड कोलमडली पाण्यात. 6 जण खोपीजवळ असा. जा. कबीरा गेला. थोड्याच वेळात सावळा आणि बळी नदीने वर आले. त्यांच्या हातातील दिवट्या पाहून उमा चरकला. त्यानं निजलेल्या दादाला उठवलं. एवढ्यात एक इसम धडधडून धावत आला. काय र, काय झालं? उमाने विचारलं. मला काहीतरी दिसलं, तो इसम म्हणाला. काय दिसलं? उमाचा आवाज चढला आणि तो इसम म्हणाला, डुक्कर असल. डुकरासारखा बोलतोस का? उमा रागावला आणि त्या दिवट्या जवळ आल्या. त्याचा गंभीर प्रकाश वाढण्यावर थरथरू लागला. त्या प्रकाशात झाडांच्या सावल्या झोकी घेऊ लागल्या. उमानं दरडावून विचारलं, कोण आहे ते? त्याचं ते उत्तर ऐकून डेरा चरकला. सर्व लोक भयभीत पाहू लागले. तुला माझी भीती वाटत नाही? नाही सरकार. का वाटत नाही? मेल्याला मेंढरू आगीला भीत नसतं रावसाहेब. खरं आहे तुझं. बाबरखान म्हणाला, रात्री मारामारी का केली रे? मी वाईच दारू घेतली म्हणून फकीराला राग आला. आम्ही भुई आहे. त्याचबरोबर सर्वच लोक त्या ड्युट्याकडे पाहत राहिले आणि फकीराने एकदम हल्ला चढवला. दणदण कुऱ्हाडी आदलू लागल्या. आर मेलो धावा. एकच दंगल उडाली. धडाधड माणसं कोसळू लागली. हातात तलवार घेऊन फकीरा चपलाईने पुढे धावला आणि पुढे उमानं त्याला हातावर थुंकून कुऱ्हाड फिरवली. तो खोपीकडे मटकन निघाला आणि गोंधळी म्हणाला, दाजी उमे आला.
येऊ दे असं म्हणून फकीरानं उमावर झेप घेतली. तोच साधू ओरडला, पाडा त्याला खाली. मुरानं उमाला मध्येच अडवला. फकीरानं सत्तूचे दोर कापून त्याला मोकळा केला आणि आकारमानानं एक कुऱ्हाड त्याच्या मुठीत दिली. ती मुठी तावली. सत्तू म्हणाला, आता मागं सरा. कुठे आहे उमा चौकला? मुरानं उमाला जखमी केला होता. दादा पाटील पायाला कुऱ्हाड लागल्यानं लंगडत माघार घेत होता आणि जेव्हा सत्तू सुटल्याचं सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. उमा आणि दादा यांनी नदीत उड्या घेतल्या. साऱ्या शेवऱ्यात उमाची माणसं पांगली. रात्री पलत्याच्या पिच्छा करू नये म्हणून फकीरानं आपली माणसं एकत्र ठेवली. दंगल शांत झाली. फकीर आणि सत्तू दोघे होते म्हणूनच उमा पळाला, नाहीतर त्यांनी घर केला असता याची सर्वांनी कल्पना होती. सर्व लोक एकत्र आल्यानंतर सत्तून हातातील कुऱ्हाड टाकून फकीराला मिठी मारली आणि तो म्हणाला, नाईक तुम्ही आला म्हणून सत्तू वाचला. आता तुम्हाला माझ्या कैकायाबाईने हा सारा वारणाकाठा दुवा देईल. ह्या दुवा देण्याचा सवाल काय? फकीरा मांग म्हणाला. दगडाला दगडाची गरज लागती आणि मी तर माणूस आहे. अशी माणसं थोडी असतात. सत्तू म्हणाला, तुम्ही माझ्यावर उपकाराचा डोंगरच रचला आहे. आता माझी एक विनंती. काय? फकीरा हुंकारला आणि सत्तूला म्हणाला, असं तुमच्या मदतीला येण्याची मला संधी घ्या. मी धावत येईन. तो क्षणभर थांबला आणि पुन्हा समोरच्या वारणीचा बोट रोखून म्हणाला, ही वारणाच वळून तुमच्याकडे याने. फकीरा काहीच बोलला नाही. हे सर्वजण नांदगावच्या रोखान चालू लागले. नांदगावच्या गावंदरीला येताच कोंबडा आरवला. ते सर्व थांबले. तिथून फकीराची वाट फुटून वेगळी होत होती. फकीराला पुढे जायची घाई झाली होती. सरीला माझं दळण घास घातली ते शेवटाला आळवी ते देवा दे आऊक सत्याबाला या गीताचे स्वर सत्तूच्या कानात घुमत होते. दोघांनी एकमेकांना निरोप घेतला. फकीरा पुढे पश्चिमेकडे निघाला आणि पूर्वेला प्रकाशानं हालचाल आरंभली. ढगांच्या पायघड्या दुर्बीत ते पुढं येऊ लागला. शुभ्र घोड्यावर बसून आपल्या घरी निघालेल्या फकीराची पाठमोरी आकृती पाहत सत्तू उभा राहिला आणि मग तो गोंधळ्याला म्हणाला, रोज पहाटे आऊक मागणारी बहीण असावी आणि भाऊ हा असा फकीरासारखा असावा. सुदैवाने मला दोघंही आहेत. चला